आज आपलं हार्डवेअरचं लेक्चर. ठीक आहे. कम्प्युटर हार्डवेअरच्या मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं? सांगत जा, शांत बसून मला कळणार नाही. सॉफ्टवेअर टाकणं याला आपण काय म्हणतो? इन्स्टॉल करणे. ठीक आहे, इन्स्टॉल करणे. मग इन्स्टॉल करतो आपण, मग ती ऑपरेटिंग सिस्टीम किंवा ते सिस्टीम सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं कुठं? हा नेक्स्ट प्रश्न आहे. ठीक आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर कम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल होतं, ते होतं हार्ड डिस्क मध्ये. त्या पार्टला काय म्हणतात? हार्ड डिस्क म्हणतात. हार्ड डिस्क, HARDDISK. ठीक आहे. जसं तुमचं मोबाईलचं मेमरी कार्ड असतं किंवा मोबाईलची फोन मेमरी असते, तशी कम्प्युटरची मेमरी किंवा स्टोरेज मेमरी असते हार्ड डिस्क. या हार्ड डिस्क मध्ये सगळं काही काय होतं? इन्स्टॉल होतं किंवा या हार्ड डिस्क मध्ये टाकलं जातं. ठीक आहे. मग ज्या वेळे आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायची असते, ती इन्स्टॉल करावी लागते सी ड्राईव्हवर. कोणत्या ड्राईव्हवर? सी ड्राईव्हवर. ओके. तर सी ड्राईव्हवर जेव्हा तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायची असते, मग ती सी वरच का होते? ए बी का नाही? कोणाला माहिती का? कोण सांगल मला? सी ड्राईव्ह का क्रिएट होतो? माहित नसेल तर माहित नाही म्हणायचं. नाही माहित सर. ठीक आहे, बोलत जा प्लीज. मला ऍटलिस्ट कळतं तसंही बोलल्याने का ऐकतायत, म्हणजे माझा आवाज जातोय असं. तर आपण ऑपरेटिंग सिस्टीम कुठं टाकणार? आपण ऑपरेटिंग सिस्टीम टाकणार हार्ड डिस्क मध्ये. कम्प्युटरला जी हार्ड डिस्क असते ते आपल्याला बघायचे आहेत प्रॅक्टिकली. हार्ड डिस्क कोणती किंवा अजून इतर स्पेअर पार्ट कोणते, पण ती नंतरची गोष्ट. सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा आपल्याला शिकायचा आहे तो हा, की ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल कशी करावी. तर मी ते तुम्हाला एका चार्ट वरून समजवतो. फोन मेमरी कशात मोजता तुम्ही सांगा मला? हे तर माहितीच असेल. फोनची मेमरी मोजतो कशात? त्याचं युनिट काय आहे? काय विचारता तुम्ही मोबाईलच्या दुकानात जाऊन? किती जीबी आहे असं? राईट. ठीक आहे, किती जीबी आहे? जीबीचा लॉंग फॉर्म माहिती कोणाला? सांगा, तो पण माहित असेल. तुम्हाला सगळं माहिती आहे पण तुम्ही बोलत नाही. आता मी हा एक टेबल तुमच्या समोर काढला. तो का काढला त्याचं मी तुम्हाला रिझन सांगतो. ठीक आहे. आता तुमच्या स्क्रीनवर बघा, तुम्हाला हा टेबल दिसतोय. दिसतोय सगळ्यांना टेबल? हो सर. आता असं समजा की हा जो टेबल मी काढला इथं, ही आहे तुमची हार्ड डिस्क. ठीक आहे. मी पूर्ण पूर्ण म्हणतोय. हे जे छोटे छोटे बॉक्स आहे ते मी नाही म्हणत आहे. मी काय म्हणतोय, हा जो पूर्ण चौकोन मी तुमच्या समोर काढला आहे, ती आहे, तिला समजा तुम्ही तुमची हार्ड डिस्क. काय समजायचं तिला? हार्ड डिस्क. आणि तिची कॅपॅसिटी किती आहे किंवा ती किती जीबीची आहे? तर ती आहे 500 जीबीची. किती जीबीची? 500 जीबीची. जीबीचा लॉंग फॉर्म आहे गिगाबाईट. काय आहे जीबीचा लॉंग फॉर्म? गिगाबाईट. ओके. तर हा जो बॉक्स आहे बघा, हा पूर्ण, ठीक आहे, मोठा चौकोन, त्याच्यातले पार्टिशन नाही म्हणते मी, मोठा चौकोन, ही आहे तुमची हार्ड डिस्क पूर्ण. ठीक आहे. ती किती जीबीची आहे? 500 जीबीची आहे. ओके. तर ज्यावेळी आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो, तर त्यावेळी त्या हार्ड डिस्कचे आपल्याला काय करावं लागतात? पार्टिशन पाडावं लागतं. ठीक आहे. जसं आपण एखाद्या जागेवर घर बांधतो, तर आपण एकदम चौकोनी ठोकळा उभा नाही करत. आपण त्याच्यात हॉल बनवतो, किचन बनवतो, बेडरूम बनवतो, ठीक आहे, वॉशरूम बनवतो, असे वेगळे वेगळे पार्ट क्रिएट करतो. पण ते फिजिकली करतो. ठीक आहे. पण कम्प्युटरचे पार्ट, हार्डडिस्कचे पार्टिशन आपण फिजिकली नाही करत. खरोखरचे पार्टिशन नसतात ते. ठीक आहे. तर आपण ते लॉजिकली पार्टिशन करतो. एक काल्पनिक पार्टिशन असतात. ते का असतात? तर ते आपल्याला समजावे म्हणून. ठीक आहे. समजावे म्हणून म्हणजे काय? मला एक्झॅक्ट काय म्हणायचंय, तर बघा, इथं दिस पीसी ओपन केला तर तुम्हाला इथे हे दिसत असतील बघा, विंडोज सी ड्राईव्ह, त्याच्यानंतर हा त्याच्या शेजारी डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह. ठीक आहे. हा माझा पेन ड्राईव्ह आहे, तो मी काढून टाकतो. ठीक आहे. तुमच्या लक्षात द्या म्हणून. ठीक आहे. तर हे तुमचे हार्ड डिस्कचे पार्टिशन केले, पण ही एकच हार्ड डिस्क आहे पूर्ण. हे असे त्याचे पार्ट केले, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? पार्टिशन. ठीक आहे. त्याचे आपण काय केले? पार्टिशन क्रिएट केले. ओके का? तर आपल्याला डेटा सेग्रिगेट करता यावा, किंवा आपला डेटा जो आहे, व्हिडिओचा डेटा वेगळ्या ड्राईव्हवर, फोटोचा डेटा वेगळ्या ड्राईव्हवर, तुमचं म्युझिक वेगळ्या ड्राईव्हवर, तुमच्या कामाच्या वर्डच्या एक्सेलच्या फाईल वेगळ्या ड्राईव्हवर,
हे सॅग्रिगेशन आपल्याला करता यावं त्याच्याकरता आपण काय करतो, हार्ड डिस्कचे पार्टिशन क्रिएट करतो. आणि हे पार्टिशन कधी क्रिएट करतो, तर ज्या वेळे तुम्ही त्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतात, टाकतात, त्यावेळेस तुम्हाला तिथं पार्टिशन बनवावे लागतात हार्ड डिस्कचे. ठीक आहे, ज्यावेळेस नवीन असते हार्ड डिस्क त्यावेळेस. ओके, एकदा बनवल्यानंतर परत परत बनवायची गरज नसते, पण बनवावं लागतात. ठीक आहे, तर त्यावेळेस जेव्हा तुम्ही पार्टिशन बनवता हार्ड डिस्कचं, त्यावेळेस सगळ्यात पहिलं जे पार्टिशन बनतं ते असतं तुमचं सी ड्राईव्ह. ते पार्टिशन कोणतं क्रिएट होतं, सी ड्राईव्ह. ठीक आहे, मग मी आता थोड्या वेळापूर्वी पण एक प्रश्न विचारला की तुमच्या मनात शंका यायला पाहिजे की सीच का, ए बी का नाही. ठीक आहे, तर मी तुम्हाला बोललो की मायक्रोसॉफ्ट कंपनीने जेव्हा त्यांची पहिली ऑपरेटिंग सिस्टीम जी बनवली होती, एम एस डॉस, मायक्रोसॉफ्ट डॉस, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, जे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं हार्डवेअरच्या. ठीक आहे, तर त्यावेळेस हार्ड डिस्क हा प्रकार नव्हता. ठीक आहे, तर त्यावेळेस काय वापरायचे स्टोरेजसाठी, फ्लॉपी ड्राईव्ह वापरायचे. काय वापरायचे, फ्लॉपी ड्राईव्ह. कोणी पाहिली फ्लॉपी? ठीक आहे, फ्लॉपी. ठीक आहे, फ्लॉपी वापरायची. फ्लॉपी कशी असते, तर पहिले बघा आपल्या लग्नाची जी आपण व्हिडिओ शूटिंग करायचो, तर ती कॅसेट यायची ना, त्याची जी रील राहायची किंवा आपली गाणे ऐकायची, पहिले एक टेप यायचा, आपण त्याला टेप म्हणायचो. तेव्हा एव्हीसीडी प्लेअर वगैरे ते नंतर आलं. ठीक आहे, काही लोकांना माहिती असेल किंवा पाहिलेली नसतील काही लोकांनी, पण तरी सांगतो. तर त्याची जी फिल्म होती, ठीक आहे, ती ब्लॅक कलरची जी फिल्म राहायची, त्या टाईपची तुमची काय असायची, ती फिल्मच असायची त्या फ्लॉपीमध्ये. ओके, किंवा अजून तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो की पहिले आपण कॅमेरे वापरायचो, त्याच्यात रोल टाकावे लागायचे. बरोबर, तर ते रोल सारख्याच प्रकार असायचा फ्लॉपी ड्राईव्ह. ठीक आहे, आणि याची साईज असायची 1.44 MB. तर त्यावेळे ती फ्लॉपी ड्राईव्ह कोणत्या एका कम्प्युटरला दोन फ्लॉपी ड्राईव्ह बसवता यायची. ठीक आहे, तर त्या फ्लॉपी ड्राईव्हचा पण ड्राईव्ह तयार व्हायचा. जसे आता तुमचे सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह तयार होतात ना, तर तसा एक ड्राईव्ह तुम्हाला तिथे दिसायचा. आणि त्या ड्राईव्ह साठी ए आणि बी लेटर काय झाले, रिझर्व्ह झाले स्टार्टिंग पासून. का ए आणि बी ड्राईव्ह हे फ्लॉपी ड्राईव्हचे असतील. ठीक आहे, असं डिफाईन झालं. आणि त्याच्यानंतर फ्लॉपी ड्राईव्ह हा प्रकार बंद झाला. पण ती टेक्नॉलॉजी काय म्हणता ना, ती टेक्नॉलॉजी बंद नाही झाली. त्याच्यानंतर हार्ड डिस्क डेव्हलप झाली, मग कम्प्युटरला हार्ड डिस्क आली. मग सगळ्यात पहिली हार्ड डिस्क किती जीबीची होती, तर ती होती 40 जीबीची. किती जीबीची, 40. ठीक आहे, त्याच्यानंतर 60 GB, 80 GB, 168 GB, त्याच्यानंतर 320 GB, 256 GB, 500 GB, आणि आता तर 1 TB, 1 TBच्या पुढे पण आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हार्ड डिस्क डेव्हलप होत आली. आणि मग ए आणि बी फ्लॉपी ड्राईव्ह साठी रिझर्व्ह असल्यामुळे ज्या वेळेस तुम्ही हार्ड डिस्कचे पार्टिशन करता, त्यावेळेस पहिलं पार्टिशन जे हार्ड डिस्कचं क्रिएट होतं ते होतं सी ड्राईव्ह. कोणतं तयार होतं, सी ड्राईव्ह. आणि या सी ड्राईव्ह वरतीच काय आपण टाकतो, आपण आपली ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायची असते. बेसिकली सगळेजण सी ड्राईव्हवरच ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतात. पण त्याचा अर्थ असाही नाहीये की इतर ड्राईव्हवर इन्स्टॉल करता येत नाही. इतर ड्राईव्हवरही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करता येते. आणि एका कम्प्युटरमध्ये तुम्ही दोन ऑपरेटिंग सिस्टीम टाकू शकतात. समोर एक कोणाला विंडोज 7 आवडतं, तर विंडोज 7 टाकू शकता. कोणाला विंडोज 10 आवडतं, ते विंडोज 10 टाकू शकता. दोन ऑपरेटिंग सिस्टीम एका ड्राईव्हवर टाकता येतात. ठीक आहे, तर हे समजलं का मी आतापर्यंत जे सांगितलं ते? हो सर. हं? ठीक आहे, तर आता आपण थोडं अजून पुढे जाऊ. ओके, तर या हार्ड डिस्कच्या आपल्याला काय करावं लागतात, पार्टिशन क्रिएट करावं लागतात. मग आता मी हे जे पार्टिशन बनवलं, सपोज हे मी बनवलं 500 GB हार्ड डिस्कचं. मी एक पार्टिशन बनवलं, ते होतं 100 GB. किती जीबी, 100 GB. नंतर मी दुसरं बनवलं हे 200 GB, आणि हे तिसरं बनवलं. तर ही साईज मला तिथं असाइन करावी लागते. कुठं, ज्यावेळी मी ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो त्यावेळी मला काय करावं लागतं, ही साईज द्यावी लागते. पण तिथं जीबी मध्ये देता येत नाही साईज. ठीक आहे, त्यावेळी तुम्हाला तिथे साईज द्यावी लागते एमबी मध्ये. कशात द्यावी लागते, एमबी. ठीक आहे, एमबी. एमबी म्हणजे काय, मेगाबाईट. ठीक आहे, एमबी म्हणजे काय, मेगाबाईट. मग
आता मी इथं तुम्हाला थोडं कॅल्क्युलेशन सांगतो, ते तुम्हाला पार्टिशन करताना कामात येणार आहे, म्हणून नीट लक्ष देऊन ऐका. नाही समजलं मला परत विचारा. ठीक आहे. तर आता मी एक कॅल्क्युलेशन सांगतो, लक्षात घ्या. 1000 MB इज इक्वल टू GB, हे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं. तर आता मला तुम्ही आन्सर द्यायचा आहे. आता मला आन्सर द्या की 100 GB पार्टिशन करायला किती MB द्यावा लागेल तुम्हाला? कोण सांगल? आदिती सांगा. चुकीचं तर चुकीचं बोला तर सही. वैशाली, प्रगती सांगा. दिशा. 1000 MB म्हणजे 1 GB. चला मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन करा. मी काय विचारलं तुम्हाला? 100 GB. 100 GB म्हणजे होतात तुमचे 1 लाख. अरे सोपं होतं एकदम. आता आलं का लक्षात? हो सर. हा, मग मला आता सांगा 200 GB ला किती MB द्याल तुम्ही? मी जर सांगितलं 200 GB बनवा, हे 200 GB आहे, तर किती द्याल तुम्ही? कोण सांगल? 2 लाख MB. 2 लाख MB, राईट. ठीक आहे. आणि परत 200 MB ला, तर लक्षात घ्या, 200 GB बनवायचंय तर 2 लाख MB, 100 GB बनवायचंय तर 1 लाख MB. ठीक आहे. या MB मध्ये तुम्हाला तिथं साईज द्यावा लागेल, आणि मी हे रिव्हिजन घेईल इन्स्टॉलेशनच्या वेळेस, हे येणार आहे. ठीक आहे, म्हणून मी शिकवतो आहे. ओके. हे अशा प्रमाणे तुम्हाला साईज द्यावी लागतात. ऍक्च्युली मी हे अंदाजे सांगितलं तुम्हाला. आता मी तुम्हाला ऍक्च्युअल फिगर सांगतो की 1 MB इज इक्वल टू, जीबीचं उदाहरण घेतलं ना आपण, नाही तर परत कोणी म्हणाल सरांना माहिती नाही का काय ओरिजिनल काय. तुम्ही नाही, ऑनलाईन व्हिडिओ टाकल्यावर कोणी ऑब्जेक्शन घेईल. 1 GB म्हणजे होतं एक्झॅक्टली 1024 MB. ठीक आहे. ऍक्च्युली हे एकदम ऍक्युरेट आहे. 1 GB इज इक्वल टू 1024 MB. पण तुमच्या लक्षात यावं म्हणून मी ते वरचे 24 MB जे आहे ते पकडले नाही. तुम्हाला मी सांगितलं का अप्रॉक्सिमेटली अंदाजे तुम्ही 1000 MB म्हणजे 1 GB पकडा, आणि आपल्याला त्याच हिशोबाने जायचंय. ठीक आहे. एवढं एक्झॅक्ट पार्टिशन कोणी पाहत नाही तर किती जीबीचं बनवलं. ओके. पण लक्षात असू द्या, 1 GB म्हणजे 1024 MB. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला MB मध्ये तिथं काय करावं लागते? साईज द्यावी लागते. आणि अशा प्रकाराने तुम्हाला काय करावं लागतात? पार्टिशन क्रिएट करावं लागतात. कधी? ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करण्याच्या वेळेस. तर हे सगळं आपल्याला करायचंय. अजून एक लेक्चर याच्यानंतरचं थेरीचं होईल, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या लेक्चरला आपण ऑपरेटिंग सिस्टीम प्रॅक्टिकली इन्स्टॉल करणार. म्हणून मी घाई करत नाहीये आणि तुम्हाला वाव देतोय का आपलं हे रेकॉर्डिंग लेक्चर मी जेव्हा टाकतो तेव्हा आपण बघत जा. ठीक आहे. आता मला सगळ्यांनी एक गोष्ट सांगा की तुम्हाला हे समजलं का? आज मी जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे. ज्याला नसेल समजलं त्याने मला विचारा. कोणालाही समजलं नसेल असंच गपचूप बसू नका, सांगा काय नाही समजलं. आदिती समजलं? प्रगती, वैशाली, पल्लवी, अजून कोण आहे तिथं नाव नाही येते, मोबाईलचं नाव येतंय त्यांचं फक्त. सांगा की बाळांनो. सर समजले. समजलंय? ओके, गुड. तर काहीही तुम्हाला अडलं विचारा, आणि माझं शिकवलेलं समजतंय का? काही उपयोगाचं वाटतंय का तुम्हाला? ते पण सांगा. काही चेंजेस करायची गरज असेल माझ्या शिकवण्यात तर ते पण सांगा. मी फास्ट लेक्चर घेत नाहीये किंवा मी अर्धा तासच लेक्चर घेतोय. ते फक्त एवढ्यामुळं कमी टॉपिक घेतोय बेसिकचा, पण तो तुमच्या लाईफ टाईम लक्षात राहावं म्हणून. नेहमी तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाहण्याची गरज पडू नये. ठीक आहे, चला. तर कोणीही बोलत नाहीये, मी असं गृहीत धरलेलं आहे का तुम्हाला सगळ्यांना समजलंय. आणि या लेक्चरचा फायदा होतोय का तुम्हाला? काही वाटतंय का आपण खरंच शिकतोय म्हणून? हो सर, शिकतोय, मला तर येतोय. ठीक आहे, ओके, चला. एक जण तरी बोललं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मी अजून बेटर देण्याचा प्रयत्न करत, जेवढं मला डीप मध्ये शिकवता येईल मी तेवढं तुम्हाला शिकवेल. ऍटलिस्ट तुमच्याकडे काहीतरी एक्स्ट्रा नॉलेज असेल. ठीक आहे. ह्या नॉलेजवर तुम्ही, म्हणजे तुम्ही लेडीज जरी असाल तरी 2 पैसे कमवू शकता. तुम्हाला एवढं सांगतो मी.
हार्डवेअर काय फालतू गोष्ट नाही, हे सगळ्यांनाच कम्प्युटर रिपेअर करता येतं असं काही नाही राहत. ठीक आहे. तर तुम्ही तुमचं स्वतःचं नॉलेज वापरून कुठे ना कुठे तुमचं एक्स्ट्रा नॉलेज तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे. तुमच्या जॉबच्या ठिकाणी किंवा तुम्ही जे काही प्रोफेशन काम करत असाल, ऍटलीस्ट तुमच्या घरचे कम्प्युटर तरी तुम्ही व्यवस्थित रिपेअर करू शकाल. ठीक आहे. आणि आपण अशा पद्धतीने एवढ्यामुळे जातोय फक्त कारण की ज्यांच्या घरी कम्प्युटर नाहीये त्यांना सुद्धा यावं आणि हे सगळं जमावं म्हणून मी एकदम बेसिक पासून घेतोय. ठीक आहे. तर मी आशा करतो माझं शिकवलेलं सगळ्यांना समजतंय. उद्या आपण एआयच्या लेक्चर साठी भेटणार आहोत. तर आपण आता इथं थांबायचं. चला आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. काही नाही समजलं तुम्ही मला पर्सनली पण विचारू शकता, तो काही प्रॉब्लेम नाही. चला थांबायचं का मग? चलो बाय, हो गुड नाईट सर. एव्हरीवन. बाय.